तर स्मिता, येस, सर सलामत तो काय आहे? सर सलामत तो आपल्याला सांगायला पाहिजे. सगळं मीच नाही सांगणार, तू कधीतरी काहीतरी सांग. नावाची आयडिया तुझी आहे. मग त्यामुळे एक तुझ्या idea- डोक्यात काय आहे, तुझ्या सरमध्ये काय आहे ते तुलाच सांगायला लागेल. सरचा अर्थ कळलाय ना? करेक्ट, सगळ्यांना माहिती आहे. सर सलामत तो पगडी 50 हम्म. अशी एक म्हण आहे आपल्या हिंदीत. बरोबर आहे. तर त्या म्हणीचा अर्थ काय आहे की तुमचा सर जर सलामत असेल तर तुम्हाला 50 पगड्या मिळू शकतात. म्हणजे डोकं जागेवर असेल तर तुम्ही सगळं काही करू शकता, सगळं मॅनेज म्हणजे करू शकता. डोकं नसेल तर पगडीचं काय करणार? बरोबर. हो की नाही? हम्म. नुसतीच पगडी हातात घेऊन तर आपण फिरू नाही शकत, ती घालण्यासाठी डोकं लागतं. बरोबर आहे. सो मुळामध्ये डोक्याची काळजी घ्या, पगड्या आपोआप मिळते. म्हणजे डोक्याची काळजी म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे का त्यांना आत्ताच? हो, कारण डोकं म्हणजे डोक्याच्या आत जे काही असतं ते मेंदू. मानेच्या वर आणि डोक्याच्या आत जो अवयव आहे ज्याला सर्वसामान्य भाषेमध्ये आपण मेंदू म्हणतो, तर त्या मेंदूची काळजी कशी घ्यायची हे सगळ्यांना कळावं याच्यासाठी आपण हे सुरू केलंय. बरोबर आहे. पण मग ह्याच्यामध्ये आपण काय काय बोलणार आहोत? का फक्त मेंदू पकडणार आहेस तू? पण मग मेंदू म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येतं? मुळामध्ये मला असं वाटतं की मेंदू हा आपल्या शरीराचा सूत्रधार आहे. हां, सूत्रधार याचा अर्थ काय? बाकीचं सगळं जे शरीर आहे आपलं ते चालतं, ते त्याच्यामुळे चालतं. मेंदू चालवतो. ही मेक्स द डिसिजन्स. बरोबर आहे. तो आपल्याला सांगतो की आता तुला झोप आली आहे, झोप. आता भूक लागली आहे, खा. आता अभ्यासाला बसायचं आहे तर बस. आता इकडे तिकडे लक्ष देऊ नको, फक्त अभ्यासावर फोकस कर. किंवा अरे कसली मस्त मुलगी गेली तिच्याकडे बघ. हे सगळं आपल्याला मेंदू सांगतो. पण आपल्याला असं वाटतं की ह्या सगळ्या सहज क्रिया आहेत, त्या सहज घडतात, ऑटोमॅटिकली घडतात. तर ते ऑटोमॅटिक आहेत असं आपल्याला वाटावं इतक्या सहजपणे मेंदू हे सगळं घडवतोय. तर ही जी गंमत आहे मेंदूची ती लोकांपर्यंत पोचावी असं मला खूप मनापासून वाटतं, कारण मेंदू हे माझं पहिलं प्रेम आहे. बरोबर आहे. पण मग आपण एवढी वर्ष सायकोलॉजीच्या क्षेत्रात काम करतोय, बरोबर आहे. मग त्याचा आणि मेंदूचा काय संबंध आहे हे पण आपल्याला सांगायला लागेल ना? बरोबर आहे. मेंदू आणि मन ह्या दोन वेगळ्या गोष्टी होत्या पूर्वी. की लोक असं म्हणायचे की काही गोष्टी तुमच्या मेंदूला पटतात म्हणून तुम्ही करता, बरोबर, पण काही गोष्टी तुम्ही मनाला पटतात म्हणून तुम्ही करता. आणि मनाची जागा इथे आहे, असं इथे हृदयात. हा, असं पूर्वीपासून हिंदी सिनेमाने आपल्याला सांगितलंय. हिंदी सिनेमे, कादंबऱ्या, कथा. आणि मला असं वाटतं की त्याच्या मागे पण एक कारण आहे की आपल्या इमोशन्स जे असतात, जेव्हा तुम्ही खूप इमोशनल होता त्यावेळेला तुमचे हार्टचे पॅल्पिटेशन्स वाढतात, कमी जास्त होत, आणि ते आपल्याला जाणवतं. त्यामुळे कदाचित लोकांना असं वाटलं असेल की मन हे इथे असतं. मन आणि भावना ह्याचा संबंध इथे हृदयाशी जोडला जातो. बिचारा हृदय त्याच्या ह्या सगळ्याशी काही संबंध नाहीये. तो एक ओव्हरवर्क्ड मॅनेजर आहे की ज्याला सीईओच्या ऑर्डर्स तर पाळाव्या लागतात, पण त्या त्यांनी पाळल्या की त्याला बाकीच्या सगळ्यांपासून शिव्या खाव्या लागतात. असा हा हृदय नावाचा एक पंप आहे. तर आता हे कळलेलं आहे ना की मेंदू आणि मन ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही. म्हणजे विचार आणि भावना हे जे काही सगळं होतंय ते सगळं मेंदूमधनच येतंय सगळं. त्यामुळे तुला जर असं वाटत असेल आता की एक स्मिताला फाईट द्यावी, तर तेही मेंदूच म्हणतोय. आणि अगं असं काय करतेस, कॅमेरा ऑन आहे, हे पण मेंदूच म्हणतोय. म्हणजे हीच एक शक्यता आहे, अदरवाईज तुम्हाला मारलंच असतं. कॅमेरा ऑन आहे म्हणून फक्त मारत नाहीये. सो बेसिकली आपला मेंदूच आपल्याला या दोन्ही गोष्टी सांगत असतो. आणि त्यामुळे मेंदूमध्ये सतत काही ना काही द्वंद्व, त्विंद्व, आणि पंचंद्व, अशी चालू असतं सगळं. इट्स ऑल अ पार्ट ऑफ युअर ब्रेन. बरोबर आहे. आणि म्हणून त्या मेंदूची काळजी कशी घ्यायची, आणि त्यामुळे आपण जगतो, त्या जगण्याचं मेंदूशी काय कनेक्शन आहे हे जर आपल्याला कळलं तर कदाचित आपलं जगणं थोडं सुखावह होईल असं मला वाटतं. आणि म्हणून आपलं नाव आहे सर सलामत तो. आता बघ ना, सोपी गोष्ट आहे. तुझं सर सलामत असेल तर आईवडिलांनी सांगितलेलं आपण ऐकू लहानपणी. तुझं सर सलामत असेल तर आपण चांगला अभ्यास करू, बरोबर, चांगले शिक्षण घेऊ, चांगली नोकरी पकडू. सर सलामत असेल तर आपण योग्य नवरा किंवा बायको शोधू आणि त्याच्याशी लग्न करू. सर सलामत असेल तर आपण आपल्या आनंदाच्या नेमक्या जागा कुठल्या आहेत त्या शोधून काढू शकू. सर सलामत असेल तर आपण आपल्या शरीराची नीट काळजी घेऊ शकू, कारण ती कशी घ्यायची हे मेंदूच सांगतो. सर सलामत असेल तर मला एक्झॅक्टली काय हवंय आणि मला एक्झॅक्टली काय नको आहे या दोन्ही गोष्टी ओळखू शकू. सो बेसिकली आपलं सगळं आयुष्य आहे. आणि ह्याचं कारण काय माहिती आहे, बाकीचे सगळे जे प्राणी आहेत ना
ते सगळे निसर्ग नियमांनुसार चालतात. हम्म. माणसाने स्वतःचे नियम बनवले आहेत आणि मग ते नियम योग्य आहेत का अयोग्य आहेत हे ठरवण्यासाठी माणसाला मेंदूचा वापर करावा लागतो. बरोबर इतर आहे. प्राण्यांना हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते निसर्ग नियमानुसार चालतात. चालतात. ते उगाचच्या उगाच हिवाळ्यामध्ये कुडकुडत बसत नाहीत थ्रिल म्हणून, पण आपण ते करतो आणि मग आजारी पडतो, तुला सर्दी झाली तसं. हो हो हो. पण आपण आपल्या नियमांनी चालतो आणि म्हणून आपलं जे आयुष्य आहे ते जास्तीत जास्त सुखकारक व्हावं याच्यासाठी कुठले नियम योग्य आणि कुठले नाही हे आपल्याला समजावं म्हणून मेंदूचा अभ्यास आवश्यक आहे, कारण मेंदूत सगळंच आहे. म्हणजे आपल्याकडे ती विचारशक्ती आहे, ती फक्त योग्य प्रकारे वापरण्याची. हा शब्द महत्वाचा आहे, विचारशक्ती. हम्म. शक्ती हे साधन आहे ना. बरोबर. दुर्दैवाने माणूस ते दरवेळेला योग्य तऱ्हेने वापरतोच असं नाही आणि म्हणून आपल्या मेंदूच्या पण काही मर्यादा आहेत त्या आपल्याला कळल्या आणि मेंदूच्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या कळल्या तर कदाचित आपण जास्त चांगल्या प्रकारे आणि जास्त आनंदाने जगू शकतो. म्हणून सरसलामत तो हे आपलं नाव आहे. येस.